आज तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवतोय कृष्णाला आवडणाऱ्या सुदामाच्या पोह्यांची खीर। आता आपण 2 चमचे तूप घातलंय, हे ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊ। आता आपण अर्धा पेला पोहे घेतलेत, हे पण आपण चांगले भाजून घेऊया आणि भाजल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर त्याची पावडर करून घेऊ। जाडसर पोहे वाटून घ्यायचे। हे आपण अर्धा लिटर दूध उकळत ठेवलंय, त्याच्यामध्ये पाव वाटी साखर घालूया आणि हे उकळलं की मग आपण त्यामध्ये पोहे घालू। आता हे दूध उकळलेलं आहे, यामध्ये आपण पोह्यांची पावडर केली ती घालूया आणि यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर घालूया। आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि 2 मिनिटं उकळून घेऊ। तयार आहे आपली कृष्ण भगवंताला आवडणारी पोह्यांची खीर। जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।